वितरण केलं जात आहे। यावर्षी भारत सरकारचं टार्गेट हे 10 लाख आहे। मित्रांनो, पुस्तक वाचणे म्हणजे सर्वांगीण विकास नाही, तर पुस्तकासोबतच खेळ खेळून आपलं जीवन स्वस्थ आणि निर्माण करणे गरजेचं आहे। म्हणून हा कार्यक्रम करण्यापूर्वी मंचावर उपस्थित सर्व दिवस आठवले। सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या वेळेस आम्ही मैदानी खेळ खेळायचो। आमच्या वेळेस मोबाईल टीव्ही असले काही युनिट नव्हते, त्याच्यामुळे आम्ही मैदानी खेळ खेळायचो। त्याच्यामुळे आमचा जास्तीत जास्त आमचा म्हणजे आमच्या पिढीचा शारीरिक विकास व्हायचा। परंतु आताचं जे जनरेशन आहे, म्हणजे तुमचं जे जनरेशन आहे, तुम्हाला मैदानी खेळ कमी आणि बैठे खेळ म्हणजे मोबाईलवरचे गेम, टीव्ही वगैरे असे जे युनिट आहेत याच्याने आपण जास्त त्यात गुंतलेले आहोत। आपले आदरणीय शिक्षक महोदय म्हटले की फुटबॉल हा जसा आपल्याला मनाचा विकास करण्याची आवश्यकता असते, तशीच शरीराचा देखील विकास करायची आवश्यकता असते। आणि फुटबॉल हा असा एक खेळ आहे की जेणेकरून तुमचा शरीराचा विकास होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आहे। मला फुटबॉल बद्दल फारसं काही माहिती नाही, परंतु शासनाचा जो भारत सरकारचा हा जो एक चांगला उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे फुटबॉल उपलब्ध होत आहेत। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा व शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानी खेळ खेळावे असं मी आपल्या सर्वांना विनंती करते। मला फुटबॉल या खेळाबद्दल फारसं माहीत नाही, परंतु मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम।